मराठी भाषेतील शब्दसमूहाबद्दल एक शब्द या घटकाचा अभ्यास करूयात. कधीकधी आपण मोठा अर्थ सांगण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण त्याच अर्थासाठी छोटा शब्दही वापरता येतो. हीच पद्धत म्हणजे शब्दसमूहासाठी एक शब्द. या घटकामुळे विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ होते व भाषेचा प्रवाह अधिक नेमका व सुसंगत होतो. शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा घटक पाहूयात. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर, ज्याचा तळ लागत नाही असा अथांग, वाद्य वाजवणारा वादक, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, गाणे गाणारा गायक, कविता करणारी कवयित्री, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक, ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधीर, भाषण देणारा वक्ता, मूर्ती बनवणारा मूर्तिकार, लिहिता वाचता न येणारा निरक्षर, नृत्य करणारा नर्तक, पायात चपला नसलेला अणवाणी, सतत काम करणारा दीर्घोद्योगी, स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी, स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान, स्वतः श्रम न करता खाणारा ऐतखाऊ, लिहिता वाचता येणारा साक्षर, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी. खूप पाऊस पडणे अतिवृष्टी, ज्याला आईवडील नाहीत असा अनाथ, 8 हात असलेली अष्टभुज, ज्याला मरण नाही असा अमर, पाऊस मुळीच न पडणे अवर्षण. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा अभिनेता किंवा नट, कमी आयुष्य असलेला अल्पायू, पूर्वी कधीही घडले नाही असे अभूतपूर्व. तिथी, काळ, नक्षत्र, योग व करण अशा दिवसाच्या 5 अंगांची माहिती देणारे पंचांग, वर्षानुवर्ष एकाकडून दुसरीकडे अशा रीतीने चालत आलेली परंतु निराधार कथा दंतकथा. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष कल्पवृक्ष, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय कामधेनू, फुकट पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई, टिकून राहण्याचा गुणधर्म चिकाटी, अस्वलाचे खेळ करणारा दरवेशी, माकडाचे खेळ करणारा मदारी, अस्वलाचे खेळ करणारा दरवेशी, सापाचे खेळ करून दाखवणारा गारुडी, जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा मचाण, संकट दूर करणारा विघ्नहर्ता, श्रेष्ठ महान ऋषी महर्षी, सतत निंदा नालस्ती करणारा निंदक, समाजाची सेवा करणारा समाजसेवक, शेती करणारा शेतकरी, शोध लावणारा संशोधक, सुखाच्या मागे लागलेला सुखलोलूप, स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन,